जात आहे. अशा पद्धतीने बघता एक तर नगरसेवक पहिले होते, आता उमेदवार पळवले. नाही, आता काही तत्वच राहिले नाहीयेत. काही त्या ठिकाणी एक प्रकारची जी जाणीव असून जी लढाई होत असते राजकीय, ती राहिलीच नाही. राजकारणाची पातळी ह्या भारतीय जनता पक्षाने एवढी खाली आणली आहे. आजच बघितलं आपण की राष्ट्रवादीचा उमेदवार भाजपनी पळवला. म्हणजे पळवा पळवी, ही तवारगिरी, ही गुंडागर्दी कशाला आमच्या सोलापूरची एवढी चांगली जी संस्कृती आहे ती खराब करताय तुम्ही? आणि राजकारणाची पातळी एवढी खाली आणल्यात. काही तत्वाची लढाई राहिली नाहीये, वैचारिक विचारसरणीची ती लढाई राहिली नाहीये. मला असं वाटतं आता लोकांमध्येच आपल्याला एक उम्मीद आहे आणि लोकच या लोकांना धडा शिकवू शकतील. दुसरं काही पलीकडे राहिलं नाहीये ह्याच्या. हे जे बोलण्यासारखं पण काही टिप्पणी करण्यासारखं राहिलं नाहीये. कारण का बातमी बघूनच आपण नेमकं कुठे घेऊन आलोय समाजाला किंवा लोकांना, हा प्रश्न येतो. आणि कुठेतरी मला असं वाटतं त्या लोकांच्या हातातच सगळं आणि लोकच ह्यांना जागा, जनतेच्या माध्यमातूनच ह्यांना जागा, खरीची त्यांची जागा आहे ती दाखवली. 16 तारखेचा निकाल काय अपेक्षित आहे? जो लोक प्रतिसाद आम्हाला मिळतोय, आम्ही जेव्हा ग्राउंडवर जातो त्याच्यावरून खरंच वाटतं की आता लोकांच्या मनात खूप मोठ्या प्रमाणात रोष आहे. भाजपच्या विरोधात त्यांचं जे पळवापळवीचं राजकारण, सत्तेचं राजकारण, पैशाचं राजकारण, खून मारामारीचं राजकारण चाललंय, लोकांच्या मनात कुठेतरी रोष आहे. त्याचं नक्कीच मतपरिवर्तन होताना आम्हाला दिसेल 16 तारखेला. पण अर्थात ह्या लोकांच्या ईव्हीएम असेल, ह्यांचा पैशाचा खेळ असेल, पैसे वाटप असेल, निरनिराळ्या प्रकारे प्रशासनावर दबावाचं तंत्र वापरलं गेलं तर मग एवढा मोठा धक्का लोकशाहीला आणि लोकतंत्रेला ते एनिवेज पोहोचवतात. तर आपण ते काहीही करू शकतात, ते कोणत्याही लेवलला जाऊ शकतात. मला असं वाटतं की आता त्यांना जनसेवा करण्याची त्यांची पात्रताच राहिली नाहीये. त्यांना फक्त लक्ष्मी सेवा, पैशाची सेवा करायची आहे, एवढंच भाजपला जमतं. जनसेवा हा त्यांचा खोटा चेहरा आहे, त्यांचा खरा चेहरा आता समोर येतोय. लोकांना फक्त हे कळावं आणि लोकांना हे दिसावं, अशीच मी सिद्धरामेश्वराच्या चरणी प्रार्थना करते.